आणि नंतर एक दुःखद बातमी, शिक्षण तज्ज्ञ माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं निधन झालेलं आहे। कोल्हापूरमध्ये DY पाटील यांचं निधन झालं असून वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। शिक्षण सम्राट म्हणून ओळख असलेले DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झालेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर जोडले गेलेले आहेत। आज कोल्हापूरमध्ये शिक्षण सम्राट DY पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला। रणजित, या संदर्भातली अधिक माहिती। DY पाटील यांचं नाव म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातलं शिक्षण क्षेत्र। डॉक्टर DY पाटील यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे। DY पाटील हे सध्या 91 वर्षाचे होते। अनेक दिवस त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते, मात्र आज त्यांचं निधन झालेलं आहे। यापूर्वी डॉक्टर DY पाटील हे राज्यपाल, त्रिपुराचे, बिहारचे राज्यपाल म्हणून विशेष काम पाहिलेलं आहे। काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं। एक महत्त्वाचे नेते पश्चिम महाराष्ट्र म्हणून DY दादांची ओळख होती। आमदार तर होतेच, मात्र कोल्हापूर शहराचे ते महापौर इथून त्यांची कारकीर्द सुरू झाली होती। तसंच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही कार्यकाळ आपलं काम पाहिलेलं आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठं आणि महान कार्य आणि असं महापौर पदापासून ते राज्यपाल पदापर्यंत त्यांनी भूषवलेली पदं, यामुळे त्यांची कीर्ती आपल्याला माहिती पडते। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।